गेलं तर पोलिसांकडे जाताना पोलीस समोर तिथे पोलिसांकडे हा गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना तर हा मुद्दा इतका महत्त्वाचा ठरतो की कायद्याकडे जात असताना कायदेशीर कारवाई करत असताना तिथे पोलिसांनी याबाबत भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरते। दीपक सोनाणेजी, पोलिसांकडे जाताना तुम्ही तुमच्यासारख्या संघटना ज्या असतात दीपक सोनाणेजी, ह्या पोलिसांना बऱ्याचदा पोलीस टाळाटाळ करतात किंवा पोलिसांची याबाबत भूमिका त्याच्यामध्ये खूप जास्त आग्रही असते का? कारण पॉक्सो सारखा कायदा आहे, कडक कायदा त्याच्यामध्ये, अशाबाबत त्याच्यात गुन्हे दाखल व्हायला हवे। बऱ्याचदा असं होतं की पोलीस कधी कधी डिस्करेज करतात की कशाला केस करतात, मुलाचं आयुष्य आहे, मुलं घाबरतात। अशा वेळेस तुमच्यासारख्या सामाजिक संघटनांची भूमिका इथे काय असावी? नक्कीच आमच्यासारख्या सामाजिक संस्था संघटनांची भूमिका हीच असते की मुलांच्या हिताच्या दृष्टिकोनाने विचार करणं। लैंगिक शोषण झालेलं आहे आणि कायदा असा सांगतो की गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आम्ही मुलांची मानसिकता तयार करतो, पालकांची मानसिकता तयार करतो आणि गेल्या गेल्या पहिला आम्ही प्रश्न विचारतो पोलीस स्टेशनला की आज आज इथे बालकल्याण पोलीस अधिकारी कोण आहे। ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत आणि सुप्रीम कोर्टाचं सुद्धा जजमेंट आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक ESI दर्जाचा किंवा API दर्जाचा बालकल्याण पोलीस अधिकारी असणं गरजेचं आहे आणि तो प्रशिक्षित अधिकारी असतो की ज्याला जे ऍक्ट, पॉक्सो आणि मुलांच्या संदर्भातले जे कायदे आहेत त्याचं नॉलेज असतं, त्याचं प्रशिक्षण झालेलं असतं। तो अधिकारी जरी नाही भेटला तरी ड्युटी ऑफिसरला आम्ही विनंती करतो की पॉक्सोची केस नोंद करावी। त्यातल्या अडचणी या येतात की बऱ्याच वेळा आमच्यावर पण दबाव येतो कार्यकर्ता म्हणून की नाही नाही तुम्ही कशाला या सगळ्या प्रक्रियेत जाताय, ही प्रक्रिया खूप लांबची आहे आणि मग लांबची असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला त्रासदायक होतात, कधी कधी मुलांचं स्टेटमेंट बदलतं, इतर सगळ्या गोष्टी आहेत। पण आमचं म्हणणं असतं की जर त्या क्षणाला मूल सांगत आहे की माझ्यासोबत हे घडलेलं आहे तर तेच लक्षात ठेवून तेवढ्याच गोष्टी तुम्ही FIR मध्ये नोंद करावी आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करावा। पण म्हणजे मला दीपक तुम्हाला एक सेकंद थांबवत आहे कारण ही गोष्ट सगळ्यांना कळणं गरजेचं आहे। कारण आम्ही जसं म्हटलं की याच्यातून माहिती जी समोर आली पाहिजे, तिथे पोलीस स्टेशनला जेव्हा असा एखादा गुन्हा घडल्यावरती कोणी समोर जातं तेव्हा तिथे एक याबाबतचा प्रशिक्षित अधिकारी असणं गरजेचं आहे, बरोबर? येस, आणि तो कायद्यात तरतुदी आणि मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये ते अधिकारी आहेत आणि पण अडचण ही येते की त्या अधिकाऱ्याला मुलांच्या संदर्भात काम करण्याचं सोडून त्याला इतर ठिकाणी त्याचं वळवलं जातं, इतर ठिकाणी बंदोबस्तला पाठवलं जातं, इतर ठिकाणी ड्युटी लावल्या जातात, त्यामुळे बऱ्याच वेळा तो अधिकारी आपल्याला मिळत नाही। अच्छा, ही अडचण त्यांच्यातली ही फंक्शनल अडचण आहे खरं तर। त्या एक डेडिकेटेड अधिकारी असावा असं तुमचं म्हणणं आहे की जो फक्त आणि फक्त अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे लक्ष देईल। सुधाकर सुराडकर सर आपल्यासोबत जोडले गेले असेल, त्यांच्याकडे परत जायचा प्रयत्न करतो मी। सुधाकर सुराडकर सर, आता तुम्ही जर जोडले गेले असाल, तुम्हाला माझा आवाज येतोय? हो येतोय आवाज सर। आता बरं झालं, आपला बऱ्यापासून मागापासून संपर्क आपला होत नव्हता। पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची या सगळ्या गोष्टींमध्ये ठरते, कारण मी मगाशी म्हणत